टेक्निशियन बाबू जगताप, तेजस नंबर कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकाल ओएकॅमचा राज्य चषक 2021 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. यात कोणत्या प्रकारचे दुमत नाहीये, शंका नाहीये. आपण पाहिलं नुकतंच कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमचे बंधू सुरेंद्र जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. प्रवीणजी रेवणे समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राम मोरे आज साथीला असतील, आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला समालोचन पाहायला मिळतंय. त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं संजय सावंत, जयंत पाटील, गणेश बाबिस्कर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडली जाईल. खऱ्या तर आपण पाहतोय इथे मात्र श्री गणेशाचा सामना होईल. पहिला सामना 8 संघांनी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सहभाग नोंदवलाय. 25/2/2021 गुरुवार पहिला दिवस या स्पर्धेचा श्री गणेशाचा दिवस आपण पाहतोय. श्री गणेशाचा सामना असेल केदारनाथ माडोशी दोस्ती ग्रुप शेंबडी, दुसऱ्या बाजूला ओवेकॅमचा राजा अक्कलपे शिवप्रेमी आडोशी ब. दुसरा सामना असेल, तिसरा सामना असेल केदारनाथ वलवण अष्टबेनेक तळदेव हा तिसरा सामना असेल. चौथा सामना असेल तो मात्र बाग 11 अक्कलपे एका बाजूला चंडिका देवी आडोशी हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 8 संघांनी नशीब आजमावलंय, पाहायचे नशीब कोणाला घेऊन जाईल आजच्या दिवसामध्ये. सुपर 4 मध्ये कोण क्वालिफाय होईल येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल केदारनाथ माडोशी एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतोय, एका बाजूला दोस्ती ग्रुप शेंबडी संघ तुम्ही पाहू शकाल. आणि तशा पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या सामन्यातली ही खरी रंगत तुम्हाला पाहायला मिळते. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले लक्ष्मण आणि अक्षय स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं 12 प्रतिनिधीचं जे काम असतं ते तुम्हाला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्ट्राईक एंड वरती लक्ष्मण आणि नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्षय. थोड्याच कालावधीमध्ये या ठिकाणी सामन्याला स्टार्टअप होईल, सुरुवात होईल या स्पर्धेला. श्री गणेश होईल या स्पर्धेचा. आणि आपण पाहतोय तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा तुम्हाला क्लास पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाचं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतात. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे 55,000 ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 31,000 रुपये ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आपण पाहतोय 15,000 रुपये ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय 11,000 व ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. रेखीव असं आयोजन नियोजन तुम्ही पाहू शकाल. बघा पंच किती तत्पर आहेत. संजय सावंत, जयंत पाटील आणि गणेश बाबिस्कर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पंचाची भूमिका पार पाडली जाईल. 4 दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भोजनाची व्यवस्था आहे. नीटनेटका आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. ससा मैदान अक्कलपे या मैदानावरती ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि पंच तिथे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज होतील. क्षेत्ररक्षण सजावलं गेलंय. पहिला दिवस आपण पाहतोय उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा प्रमुख असतील निलेश केसरकर, विनायक जाधव यांना विनंती असेल आपण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्यायचे. निलेश केसरकर आणि विनायक जाधव स्पर्धा प्रमुखाची भूमिका पार पाडली जाते. ओवेकॅमचा राज्य चषक 2021 आपण पाहतोय पर्व 3 तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकाल. तिथे मात्र आपण पाहतोय पहिला सामना उद्घाटनीय सामना आपण पाहतोय केदारनाथ माडोशी दोस्ती ग्रुप शेंबडी. दोन्ही संघांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त केले जाईल. जे वेळेत या ठिकाणी आपण पाहतोय एक भिवंडी तालुक्यातून आणि दुसरा आपण पाहतोय खालापूर तालुक्यातून हा संघ तिथे मात्र आपण पाहिला वेळेवरती अगदी उपस्थित झाला होता. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन त्यामुळे त्यांचं या ठिकाणी कौतुक करणं खूप गरजेचं असेल. कारण तुमचं सहकार्य ह्या मंडळाला अपेक्षित असेल. कारण आपल्यासाठीच ही स्पर्धा रेखीव आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहतोय कूलर आहे. फलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळते वॉशिंग मशीन. आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीरासाठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल आहे. आणि बेस्ट सिक्सरसाठी आपण पाहतोय म्हणजे मॅक्झिमम सिक्स जास्तीत जास्त षटकार जो लगावेल त्याला मात्र आपण पाहतोय एक बॅट आहे. थोड्याच वेळामध्ये आपण पाहू शकाल इथे मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. केदारनाथ माडोशी दोस्ती ग्रुप शेंबडी असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे लक्ष्मण जाधव आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकरमध्ये आपण पाहतोय अक्षय जाधव याला.
दोस्ती ग्रुप शिमडी करून आपण पाहू शकाल ऋषिकेशच्या माध्यमातून या ठिकाणी षटक हाताळला जाईल. ऋषिकेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा खेळ इथे मात्र दाखवला जाईल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क बद्दी पहिले षटक मार्गस्थ करेल आपण पाहू शकाल. इथे मात्र पंचांचा इशारा येईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्याची सर्वदा काशी के कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवाजी नव्हते तो सुन्नत सबकी होती. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी. सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी घ्यावे पांडुरंगाचे नाम पूर्ण होई सर्व काम. शुभ सकाळ मित्रांनो. पहिला चेंडू डिलिव्हर झाला आणि तिथे मात्र आपण पाहिलं डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. आता आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सेलेंट परफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट तुम्ही इथे मात्र पाहू शकाल. पॉवर प्लेचं सत्र 5 षटकांचा सामना आणि पहिले 2 चेंडू आपण जर पाहिले खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. 0.2 चेंडू आपण पाहतोय. दोन्ही चेंडू डॉट स्वरूपाचे तुम्हाला पाहायला मिळतील. शॉर्टच बाजू चेंडू इथे मात्र आपण पाहिलं फलंदाज लक्ष्मण येईल. बॅक टू पॅबिलियन पहिला झटका डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय पहिलं या ठिकाणी विकेट आपल्याला पाहायला मिळते. डक या संख्येमध्ये 0 धावसंख्येमध्ये इसवी सन 1859 साली जर आपण पाहिलं तर विलचा प्रिन्स हा 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बदकावरती बसून त्याचा फोटो पाहायला मिळाला होता आणि तेव्हापासून क्रिकेटमध्ये डक ही संकल्पना उदयाला आली. तीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या श्री गणेशाच्या सामन्यामध्ये पहिल्याच 2 चेंडू डॉट गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं पतन पाहायला मिळालं. डक या संख्येमध्ये आपण पाहिले 0 या धावसंख्येमध्ये हा फलंदाज आपण पाहतोय माघारी धाडला गेला. शुभम जाधव आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं. कौतुक करावं ऋषिकेश. आपण पाहिलं तर 0.3 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फुलटॉस चेंडू संधी लाभते का पाहायचं. तिथे मात्र आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतो. डायरेक्ट हिट आहे. पंच तत्पर आहेत. गरज नव्हती. चुकीला माफी नाही. चूक केली आहे. माघारी परतावा लागेल. बॅक टू पॅबिलियन. तर नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहिलं. काही गरज नव्हती. आपण जर पाहतोय इथे मात्र विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर इथे मात्र धावपत झाला. फलंदाज आपण पाहतोय एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय ऋषिकेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती फक्त 1. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. 1 टू गो. आपण पाहतो शेवटचा चेंडू इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. जर एक धाव घेतली नसती ती कुठेतरी पहिलं श्री गणेशाच्या सामन्यामध्ये मिडन षटक तुम्हाला पाहायला मिळालं त्या स्पर्धेमध्ये. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र जर पाहिलं तर एकच धाव. इथे मात्र एक्सेलेंट गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता होतीये. पॉवर प्लेचं क्षेत्र आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं. फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. केदारनाथ माडोची संघाची विकेट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 1 रन लॉस ऑफ 2 विकेट. डीजे.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय सुमधुर संगीत तुम्हाला नक्कीच डीजेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. खरंच त्यांचं खूप खूप स्वागत आहे, आभार व्यक्त केले जाईल. चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टीम हाताळताना आपण पाहतोय. नवीन आपण पाहतोय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र आनंद याच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल. स्ट्राईक एंड वरती खऱ्या अर्थानं फलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर राकेश, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर कार्पेट पद्धतीने खेळला आहे. एकच या ठिकाणी आपण पाहतोय धाव घेतली जाते. फलंदाज आपण जर पाहिलं तर राकेश एक धाव इथे मात्र घेण्यामध्ये सफल साबित होईल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्सलंट क्रिकेट आपण पाहतोय. ऋषिकेश मी म्हणेन खऱ्या तर पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं आणि कसं षटक हाताळावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय आक्रमण केलं मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली कॅच होईल, फलंदाज येईल बॅक टू पॅव्हिलियन. डीजे नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची धून होती. त्या धूनला कसं स्टॉप केलं जाईल त्या कारणास्तव आम्ही काहीच म्हटलं नाही, कारण राजांची तेवढी ख्याती आहे. आणि बरोबर अगदी डीजे साऊंड सिस्टीम वाल्यांनी बरोबर अगदी न सांगता बंद केलं. इथे मात्र आपण पाहतोय शॉर्टेज बाजू चेंडू होता, तिथून मात्र आपण पाहतोय एज होती हलक्या हाताने आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र जर आपण पाहिलं दुसऱ्या धाब्याच्या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय संपन्न झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 2 धाबा इथे मात्र आपण पाहतोय अंकित केले गेल्या. 2 धाब्याने धावफलक सरसावलंय. 4 या अंकावरती आपण पाहतोय मिलिंदजी रेवणे कोयना पुनसात मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्मान्य पिंपरी विभागाचे सचिव आपण पाहतोय यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं बघा आपल्या गावची स्पर्धा आहे आणि गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते. मी मगाशीच म्हटलं अकालबाई ग्रामस्थ ओएकॅमचा राजा मंडळ आणि नवतरुण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरोखरच एकतेचं उदाहरण दाखवलं जातं की ही स्पर्धा आमच्या गावची स्पर्धा आहे, मानाची आहे, सन्मानाची असं या ठिकाणी दाखवलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे मात्र कन्फ्युजन पाहिलं आणि तिथे मात्र दाखवली चाणक्य नीती. याला म्हणतात लेझी क्रिकेट. आपण पाहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिथे मात्र एक धाव होती, तिथे दुसरी होती, तिथे तिसरी. एक एक धाव तुम्हाला स्पर्धेमधनं तुम्हाला सामन्यामधनं पराभवाकडे नेऊन जाऊ शकते, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक एक धाव इथे मात्र खूप महाग ठरते. कधी कधी एक चेंडूवरती 6 धावा जमवले जातात, पण एक चेंडूवरती एक धाव जमवताना खूप मोठं आव्हान असतं आणि तेव्हा मात्र सामना गमवावा लागतो. नक्कीच आपण पाहिलं तर या चेंडू आणि धावांच्या समीकरण मी तुम्हाला नक्कीच विश्लेषण करून सांगेन. या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव नक्कीच घेतली जाते आणि तिथे मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील तिथे मात्र घेतली जाते. तर नक्कीच अखिल कोयना पुनर्वसन मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या ठिकाणी सन्मान्य खजिनदार श्रीरंगजी भातोसे साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण या आपण व्यासपीठावरती आपलं शब्दसुमरांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. साहेबांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच आपण पाहतो येणाऱ्या प्रत्येक अतिथीचं या ठिकाणी स्वागत केले जाईल. धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 9 धावा अद्याप आपण पाहतोय. इथे मात्र हलक्यातनं आपण पाहिलं चेंडू मात्र ट्रॅव्हल केला, तिथून मात्र आपण पाहतोय एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस धाबा येतील धावफलकावरती आपण पाहिलं तर 11 धाबा
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. या षटकामध्ये धाबा घेतल्या त्या मात्र 10 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये एकच धाव होती, 10 धाबा आपण पाहतोय आणि एक विकेटचं पतन पाहतोय. 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. 10 फलकावरती धाबा लागायला जातील त्या मात्र 11 धाबा डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी मार्गस्थ केलं जाईल नामदेव. आपण पाहतोय नितांत क्रिकेटची आवड आणि त्यातून निर्माण केलेली सबड असं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण कोण असेल तर मैदानामध्ये जो गोलंदाज आहे नामदेव सकपाळ आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बरेचसे कालावधीत आपण पाहिलं असेल बराचसा काळ क्रिकेटला ज्यांनी खर्च केला आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अद्याप दाखवलं जातोय की क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपण पाहतोय. 45च्या घरामध्ये असलेले हे गोलंदाज नामदेव सकपाळ यांच्या माध्यमातून चेंडू डिलिव्हर केला जाईल. पहिलाच चेंडू आपण पाहतोय बघा, फसव्या रीतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. मी पहिलंच म्हटलं अनुभव इथे मात्र पणाला लावला जातोय. तुमच्याकडे जर नेमकं काय असायला हवं तर तुमच्याकडे नेमका अनुभव असायला हवा. मग क्षेत्र कोणतेही असो तिथे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही काही करू शकता. याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. प्रयत्न नक्कीच होता. एक धाव दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिथे मात्र आपण पाहतोय संपन्न केली जाते. तिसऱ्या धाब्याचा आपण पाहतोय प्रयत्न केला गेला. तिथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. तिसरी धाव इथे मात्र संपन्न केली जाईल. बघा कशा पद्धतीने आपण पाहतोय एक धाव तिथे दुसरी दुसरी तिथे तिसरी कॅच घेण्याचा प्रयत्न. मात्र आपण पाहतोय की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं कॅच घ्यायची असेल तर आपण पाहतोय की चेंडू किती दूर आहे हे पाहणं गरजेचं असेल आणि त्या माध्यमातून चेंडूपर्यंत आपण पोहोचू शकतो का हे देखील पाहणं गरजेचं असेल. याचा अंदाज बांधल्यानंतरच तुम्हाला डिसाईड करायचं की कॅच घ्यायचा की चेंडू अडवायचा आहे. इथे मात्र आपण पाहिलं कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इथे यावेळेस संपन्न केली जाईल. आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं जर विचार केला तर इथे मात्र आपण पाहतोय एक एक धाव घेतली जाते, दुहेरी धाव घेतली जाते आणि चांगल्या पद्धतीने क्लास दाखवला जातोय. मात्र आक्रमण देखील तुम्हाला करावं लागेल. एखादा खराब चेंडू तुम्हाला मिळेल तेव्हा मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं खरं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. पंचाची भूमिका पार पाडली जाते. वाईड चेंडू आपण पाहतोय 1+1 2 धाबा ऍड केल्या जातात आणि 2 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धाबा आल्या त्या मात्र 17 धाबा 17 धाबा पाहतोय. ज्यावेळेस चेंडू आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडू होता. नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव संपन्न केली जाते. एका धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 18 या अंकावरती. तर नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा मानस दाखवला जातो. तिथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होईल. एल बॅक टू पॅव्हेलियन डीजे.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी जो खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय कल्पेश सकपाळ. या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहेत आणि आपण पाहतोय काल रात्रीच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थानं सीमेवरती लढावं लागतं. आज मात्र मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण लढताना पाहतोय. हा योगायोगच म्हणावा लागेल आणि आपण पाहतोय तिथे मात्र चौथं षटक मार्गस्थ केलं जाईल. धाबा अद्याप आपण तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अबांतर धाव इथे मात्र घेतली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातील. त्या मात्र 20 धाबा आपण पाहतोय. एक एक धावेसाठी इथे मात्र झुंजावं लागेल. 5 षटकांचा सामना कमीत कमी आपण पाहिलं तर 50-55 धावा जमवणं गरजेचं आहे. मात्र त्या पद्धतीने आपण खेळ पाहत नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं तर लाफ्ट केला. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्रशः असेल चेंडू खाली आणि तिथे मात्र आपण पाहतोय 6 धावा डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 26 धावा. आपण जर पाहिलं 6 धावा इथे मात्र अंकित केले जातील. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. 3 षटकांची सांगता झाली धावा झाली त्या मात्र 26 आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल काशीनाथ आणि नॉन स्ट्राईकवरती आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूमध्ये ट्रॅबल असेल काय होईल. विशाल चेंडूमध्ये एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील तिथे मात्र संपन्न केली जाते. 2 धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते धावफलकामध्ये 28 या अंकाबद्दी आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच आपण पाहतोय यानंतर 5वं षटक जेव्हा मार्गस्थ होईल आपण नक्कीच उल्लेख करूया. आपण पाहतोय यावेळेस जर आपण पाहिलं इथे मात्र आपण पाहतोय एक्सलेंट गुड डिलिव्हरी. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. केदारनाथ माडोशी एका बाजूला दुसरी ग्रुप शेमडी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलं बघा. एका बाजूला पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आनंद 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं नामदेवने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 6 धावा थोड्याशा मागण्या ठरल्या. यावेळेस आपण पाहिलं 1 धाव संपन्न होईल. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बघा जेव्हा गोलंदाजी करत असतो आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षकानं जर त्याला सपोर्ट केला सहकार्य केलं तर खऱ्या अर्थानं तिथून धाबा रोखण्यासाठी सुरुवात होते आणि तीच धाबा रोखण्याची जी सुरुवात असते मग धावफलक कुठेतरी संत गतीने तुम्हाला पाहायला मिळतं आणि हेच खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असतं आणि तेच तुम्हाला पाहायला मिळतंय. ब्लॉक चेंडू होता तिथे आपण पाहतोय 1 धाव मात्र अंकित केली जाईल. मिसफील्ड दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धाबा इथे मात्र आपण पाहतोय अंकित केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते आणि जर धाबा जर आपण पाहिल्या धावफलकावरती लागवले त्या मात्र 31 रन्स आपण पाहतोय. आपण जर पाहिलं 3.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तिथे मात्र एक वेगळं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. जशा पद्धतीचं आपण पाहतोय मैदानाची जी आखणी तुम्हाला पाहायला मिळते सर्कल पद्धतीचं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय 38 सर्कल तुम्हाला पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजावरती जेवढं दडपण आहे तेवढं तितकंच फलंदाजावरती देखील. बघा मी पहिलंच म्हटलं होतं इथे मात्र फलंदाज बाद होईल डीजे.
थँक्यू डीजे. तर नक्कीच यानंतर होणारा सामना असेल अवेकॅमचा राजा अक्कलबे आणि शिवप्रेमी आडोशी ब. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल आपण आपला संघ घेऊन सज्ज राहायचे. चौथं षटक मार्गस्थ आहे. अवेकॅमचा राजा चषक अक्कलबे संघ आपण देखील सज्ज राहायचे. कर्णधाराला विनंती असेल. दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी आडोशी ब संघाला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचे. यानंतर होणारा सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील अवेकॅमचा राजा अक्कलबे आणि शिवप्रेमी आडोशी ब. इथे मात्र आपण पाहतोय वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अबांत धाव इथे घेतली जाईल. एका धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 32 या अंकावरती. 32 रन्स आपण पाहतोय. क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर एकेरी दुरी धाबा घेतले जातात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं चौकार षटकार आल्यानंतर तिथे कुठेतरी मात्र आपण पाहतो वाईड चेंडू अबांत चेंडू देखील तुम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट डिझाईनला आपण पाहिलं तर क्षेत्रक्षक उभा असेल त्या बाजूला आणि तिथे मात्र आपण पाहतोय कॅच घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय या ठिकाणी मिलिंदजी रेवणे आम्हाला माहिती देतात की अक्कलबे गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तर आपण पाहतोय दगडूभाऊ सकपाळ आणि रघुमामा यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत तिथे मात्र वेळ देतात. आवर्जून सामने पाहण्यासाठी ते उपस्थित असतात. बघा तुम्हाला जर आवड असेल तर तुम्हाला नक्कीच सवड मिळते. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती काशीनाथ आणि नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्केटवरती जर आपण पाहिलं तर प्रवीण याच्या माध्यमातून षटक हाताळला जाईल. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू आपण पाहतोय शांत आणि संत गतीनं ऑफस्टिकच्या जवळून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं क्रिकेट आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय शांत क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि जर तिथे दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 4.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला म्हणजे 25 चेंडू क्रमांक 25 आपण पाहिला डॉट स्वरूपाचा. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाते. एका धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. खेळ आपण पाहिला मैदानामध्ये शांत आणि संत गतीने पाहायला मिळाला. 5 षटकांचा स्पेल आहे. पहिलं सत्र असेल मात्र धाबा जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं धाबा आल्या त्या मात्र आतापर्यंत 33 धाबा 33 रन्स म्हणजे कुठेतरी बॅकफीट वरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा चेंडू ट्रॅबल असेल कुठेतरी पकड होईल की काय विशाल आहे आणि तिथे मात्र कव्हर चांगल्या पद्धतीनं केलं आणि फलंदाज राम जाधव आपण पाहतोय एल बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डिझिक. नक्कीच पाहतोय आपण राम जाधव यांच्या खेळीचा अंत झाला. नवीन फलंदाज योगेश नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल काशीनाथ स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू यावेळेस आपण पाहतोय पुन्हा संधी असेल विशाल असेल चेंडू खाली कव्हर करण्याचा प्रयत्न होता गॅरीच्या माध्यमातून. दुसरी धाव तिथे मात्र संपन्न केली जाते. 2 धाब्यानं आपण जर पाहिलं तर धाबा संपन्न होतील. धाबा झाल्या त्या धाव पालकावरती 35 धाबा 35 रन्स आपण पाहतोय. काशीनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र 2 धाबा ऍड केले जातील. धावा झाल्या त्या मात्र 35 धाबा. 5 षटकांचं या ठिकाणी सत्र 30 चेंडूचा खेळ आणि जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. धाबा येते त्या धावपालकावरती 35 धाबा 35 रन्स आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ होणं गरजेचं होतं कारण पहिलं सत्र आणि तिथे मात्र आपण पाहतो इथे संधी आहे कॅच होईल. काशीनाथ जाईल बॅक टू पॅव्हिलियन डीजे.
थँक्यू डीजे. आपण पाहतो इथे मात्र जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 4 पूर्णांक आपण जर पाहिलं तर चेंडू झाले ते मात्र 5. शेवटचा चेंडू असेल. विनंती असेल ओवेकॅमचा राजा अकल्पे संघाचा संघालक आणि शिवप्रेमी आडोशी ब आपण तातडीनं समालोचन कक्षासमोर यायचंय. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तिथे आपण पाहिलं डॉट चेंडू आपण पाहतोय. पहिलं सत्र इथे मात्र संपन्न झालं. पहिलं सत्र समाप्त झालं. धाबा झाले ते धावफलकावरती 35 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र दोस्ती ग्रुप शेमडी संघाला 36 धाब्यांची. आपण पाहतोय पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आणि धाबा जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय धाबा आले ते मात्र 35 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि तिथून मात्र जर पाहिलं तर धाबा झाले ते 35-36 धाब्याची गरज असेल. ओवेकॅमचा राजा संघाचा संघनायक आणि शिवप्रेमी आडोशी ब संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. ओवेकॅमचा राजा अक्कलपे आणि एका बाजूला शिवप्रेमी आडोशी ब संघ या आपण आपल्याला विनंती असेल. हॅलो 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 धन्यवाद विनोदजी. नावाजलेले समालोचक आपण पाहतोय. मी विनंती करतो या ठिकाणी ओवेकॅमचा राजाचा कर्णधार आणि शिवप्रेमी आडोशी संघाचा कर्णधार मी विनंती करतोय की दोन्ही संघाच्या कर्णधारांना की या ठिकाणी यायचे. वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करुणं देवं सर्वकाशु सर्वदा. ज्यांनी मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्य घडवला असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतून त्यांना मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट मराठी अस्मितेचे मानबिंदू स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मी विनंती करतो ओवेकॅम राजाच्या संघाचा कर्णधार शिवप्रेमी आडोशी संघाचा कर्णधार गोविंद बातोशे साहेबांना विनंती करतोय की या ठिकाणी यायचे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय थेट प्रेक्षक मी विनंती करतोय पीटीसीला की कॅमेरा या ठिकाणी फिरवायचे. गोविंद बातोशे साहेबांना विनंती करतो या ठिकाणी यायचंय. नाणेफेक आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसरा सामन्याचे नाणेफेक करतात ओवेकॅमचा राजा अक्कलपे आणि शिवप्रेमी आडोशी बी यांच्यामध्ये नाणेफेक होते. नक्कीच शिवप्रेमी आडोशी बी संघाने नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकून तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग फलंदाजी करणार आणि किती धावसंख्येचा टार्गेट असणार या मैदानावरती? कारण का आयोजक पाहायचं म्हटलं तर ओवेकॅम राज्याचं चषकचं आयोजन असेल आणि स्वतः आयोजकच टीम आहेत आणि त्यांच्यासमोर किती धावसंख्येचा टार्गेट उभा करायला या मैदानावरती? तरी 55+ करण्याचा प्रयत्न करू. 55+ टार्गेट करण्याचा प्रयत्न करा. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे तर तेवढ्या धावसंख्येचा तुम्ही मजल मारू शकता? आमचा रोहन, शुभम, अविनाश आणि योगेश. आणि नक्कीच शेवटचा प्रश्न असेल काय सांगाल या ओवेकॅमच्या राजा चषकाच्या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन तर खूप भारी आहे. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. दीपक सोलंके नक्कीच स्वतः आयोजक आहेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष. नाणेफेक हारलाय. नक्कीच 55 धावांचा तो टार्गेट असणार. आपण पाहतो शिवप्रेमी आडोशी संघाचा कर्णधार म्हटलाय. नक्कीच तुम्ही किती धावसंख्यापर्यंत त्यांना रोख लावू शकाल? तरी पण सकाळच्या सत्रामध्ये हवेच्या प्रभावामुळे आम्ही त्यांना 35 ते 40 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 35 ते 40 धावसंख्येपर्यंत रोख लावला. असे तुमच्याकडे कोणते असे गोलंदाज आहे कारण का तुम्ही घरच्या खेळपट्टीवरतीच सामना खेळतोय तुम्हाला अनुभव चांगला असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील अनुभवी की तुम्ही नक्कीच त्या रोख लावू शकाल या मैदानावरती आपल्या घरच्या खेळपट्टीवरती? ओवेकॅमच्या राजाच्या संघामध्ये गणेश जाधव आणि निलेश केसारकर, विजय सकपाल ह्या गोलंदाजांवरती आमचं भरपूर म्हणजे आशा असेल की ते 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच बेस्ट ऑफ लक. दीपक सोलंके ओवेकॅमच्या राजा चषकाचे कर्णधार. ओव्हर टू विनोद जाधव. खऱ्या अर्थाने आज जर पाहायचं म्हटलं तर क्रिकेटला ही सुरुवात झाली. जर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कालच्या दिवसामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमवरती, सर्वात जगातील मोठ्या स्टेडियमवरती सुरुवात झाली. आणि इथं मात्र खरंच आपण जर पाहायचं म्हटलं, कोयना क्रिकेट जगतामध्ये सर्व एक मानाचा चषक म्हटला जातो, ओएकॅमचा राजा चषक. ह्या खरं क्रिकेट आणि चषकाला सुरुवात झाली आणि आयोजक आपल्याला लागले तर ओएकॅमचा राजा स्वतः आयोजक आणि अक्कलपे ग्रामस्थ मंडळ हे आयोजक यांच्या माध्यमातून आपण सामना पाहतोय. आणि हे 4 दिवस सामने चालणार आहेत सतत या मैदानावरती. काय क्रिकेटचा महाकुंभ मेला, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटची पंढरी अक्षरशः आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. याची देही याचा डोला हाच खरा क्रिकेटचा सुख सोहळा हा क्रिकेटचा अनुभवायला भेटणार आहे मैदानावरती. आणि हा पहिलाच सामना आपण पाहतोय मैदानावरती चालू असलेला सामना. केदारनाथ माडोशी विपक्ष दोस्ती ग्रुप शेमडी यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. पहिलाच सामना आपण पाहतोय या ठिकाणी मैदानावरती. 35 धावा काढलेत आणि 36 धावांचं आव्हान दिले. नाणेफेक जर विचार केला, नाणेफेक जिंकले शेंबडी संघाने, विचार आपण करतोय. आणि फलंदाजी आमंत्रित केलं होतं या मैदानावरती केदारनाथ माडोशी संघाला. प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आपण पाहतोय ऍडव्होकेट श्री बापूराव आनंदराव जाधव यांच्याकडून. आणि प्रथम पारितोषिक असेल 55,000 रुपये. भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय आपल्या समोर ठेवले. द्वितीय ट्रॉफी असेल कैलासवासी बाबूराव जावजी जाधव यांच्या स्मरणार्थ श्री किसन रामचंद्र जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य रोळे यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. द्वितीय ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी म्हटली जाते, अशा ट्रॉफी आपण बघतोय मैदानावरती. आणि पारितोषिक असेल 31,000 रुपये. तृतीय ट्रॉफी आपल्याला आपले कैलासवासी पांडुरंग नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ श्री रमेश पांडुरंग जाधव यांच्याकडून. आणि तृतीय बक्षीस असेल 15,000 रुपये. आणि चतुर्थ ट्रॉफी मित्रांनो, चतुर्थ ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटत नाही, पण नक्कीच इथं चतुर्थ ट्रॉफी उपलब्ध केले ओएकॅम राजा यांच्या आयोजकाकडून. आणि इथं मात्र आपण पाहतो उंची पण पाहतोय पहिलाच गडी बाद होतो, उंची जास्त नव्हती आणि पहिलाच झटका बसतोय, पहिलाच मोठा मासा लागतोय गळ्याला. बॅक टू पहिला आणि पहिलाच मोठा हादरा बसतोय. डीजे विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात काही येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात आरमुट्या 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 आरमुट्या. धन्यवाद डीजे मास्टर. आणि चतुर्थी ट्रॉफी आपल्याला दिली ओएकॅमच्या राजा ह्या चषकाला सुभेदार कैलासवासी धोंडो राजाराम रेवणे यांच्या स्मरणार्थ श्री मिलिंद धोंडो रेवणे यांच्याकडून पिंपरी विभाग सचिव. आणि ते स्वतः आम्हाला या ठिकाणी गुणलेख पण लागलेत. खरं तर मिलिंद रेवणे यांचं खरं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे, कारण का आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हॅपी अॅनिव्हर्सरी. तर पूर्ण सर्वांना विनंती करतोय की मिलिंदला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे चालू असल्या सामना. पहिलाच चेंडूवरती पहिला गडी बाद झालाय, कारण का धावा मोठे नसतील, धावांचं टार्गेट काही मोठं नाही, फक्त एकही धुवेवरती तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि धावा चेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं मात्र लेग स्टम्पच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय, गोलंदाजीचा प्रात्यक्षण दाखवतोय. मैदानावरती जर विचार केला, लक्ष्मण 2 चेंडू फेकले, 2 चेंडू मध्ये फक्त 1 विकेट घेतली. पिवनचे षटक हातवते, पिवनचे षटक म्हटलं जातं की हाणामारचं षटक म्हटलं जातं आणि हाणामारच्या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजीचा अक्षरशः लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय या मैदानावरती. पुन्हा एकदा हा चेंडू बघा काय सन्मान दिला, आकुट टप्प्याचा मारा होता, थोडासा सन्मान दिलाय. आपण पाहतोय मिड ऑन रिजन मध्ये 1 धाव तर काढले, धावा भेटत नसतात. एका धावेने आपलं संघाचं खातं खोलतोय आणि स्वतःचं वैयक्तिक पण खातं खोलतोय. धावांचा विचार केला तर 1 धावा लागले धावफलकावरती. आपण पाहतोय 5 षटकांचे सामने, 5 षटकांमध्ये आपण पाहतोय 35 धावा काढले, 36 धावांचं मापक आव्हान दिले. सकाळचे सत्र चालू आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फलंदाज अपयशी ठरतात, पण नक्कीच धावा पण इतक्या महागड्या नसतील. कुठेतरी चांगली फलंदाजी छोटीशी का होईना पार्टनरशिप महत्वाची ठरेल ह्या मैदानावरती आपण पाहतोय. कारण का सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर विकेटची हॅट्रिक लागू शकते, कारण का ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी खूप महागडी ठेवू नाही शकत या मैदानावरती, कारण का गोलंदाजी लाईन लेंथ वरती गोलंदाजीचा टप्पा पडतो आणि गोलंदाजी चांगली करू शकतो या मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज करतोय मैदानावरती माडोशी संघाचा लक्ष्मण आणि त्याचा असलो आपण पाहतोय फलंदाज अनिकेत उजव्या त्याचा फलंदाज.
हा चेंडू पायाचे उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण झेल टिपतोय का पुन्हा एकदा झटका देतोय का पुन्हा एकदा दुसरा झटका देतोय या ठिकाणी डीजे नाशिश मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांकाना. नक्कीच छोटस आव्हान असेल पण छोट्याशा आव्हानाला कुठेतरी एक महागडा आव्हान बनवण्याचा प्रयत्न करते ते फलंदाज. जर आपण विचार केला 5 षटकांचे आपण सामने पाहतोय आणि 30 चेंडू म्हणजे 36 धावांचं आव्हान खूप मोठं आव्हान वाटायला लागेल नक्कीच शेंबडी संघाच्या फलंदाजाला ज्या पद्धतीने फलंदाजी करतात. पुन्हा एकदा लक्ष्मणचा हा चेंडू थोडासा लो लाईनचा चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या रिझन मध्ये गेला चेंडू नक्कीच एक धाव काढले. एका धावाने जर विचार केला धावांचा तर धावा लागले धाव फलकावरती त्या 2 धावा लागले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय पिवनचं षटक हाताळलंय या माडोशी संघाच्या गोलंदाजाने जर विचार केला. एक षटक संपलंय एका षटक समाप्तीनंतर 2 विकेटच्या पतनानंतर 2 धावा लागले धाव फलकावरती. डीजे पिवनचं षटक संपलं आपण पाहतोय. पिवनच्या षटकामध्ये जर धावांचा विचार केला लक्ष्मणनं अक्षरशः चांगली गोलंदाजी केली आणि अक्षरशः नाचवलं असेल शेंबडी संघाच्या फलंदाजांना. 2 धावा 2 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी समुद्रातून सुई काढावी अशी गोलंदाजी केली मैदानावरती. अक्षरशः गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाजीचा अनुभव दाखवला मैदानावरती. जर धावांचा विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 2 धावा लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर मी एवढंच म्हणू शकतो आपण या मैदानावरती कारण का आव्हान काय खूप मोठे नसेल कारण का 36 धावांचं आव्हान असेल छोटीशी का होईना पण पार्टनरशिप महत्वाची असेल. तुम्ही उंची फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर आपली विकेट गमावून बसाल. तुम्ही जर या मैदानाचा विचार केला तर सायंकाळच्या वातावरणामध्ये मोठे फटके येऊ शकतात तुमच्या बॅटच्या रडारमधून. पण आपण पाहतो हे सकाळचे सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच विकेट गमावून बसाल. इथं मात्र पुन्हा एकदा विकेट गमावून बसतोय. पुन्हा एकदा तिसरा झटका बसतोय. शेंबडी संघाला अतिघाई संकटात घेऊन जाई. बॅक टू डीजे. आनंद बाद होतोय. ज्या पद्धतीने विचार केला होता धावांचा पाठलाग करताना असं वाटतं की शेंबडी संघ सहजरित्याने धावा चेस करू शकतात. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं की नक्कीच असं वाटलं की सहजरित्याने ह्या धावांचा पाठलाग करून विजयाच्या दिशेने कूच करू शकतात. पण नक्कीच ज्या पद्धतीने शेंबडी संघाची अवस्था आपण पाहतोय मैदानावरती खूपच निराशाजनक अवस्था पाहायला भेटते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर धावांचा विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती त्या फक्त 2 धावा लागलेत. मी एवढंच सांगू शकतो आपण पाहतो शेंबडी संघाला तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर या जगात काही अशक्य नाही. या गोष्टीचं तुम्हाला जिवंत उदाहरण द्यायला लागलं मैदानावरती. नक्कीच जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. पंच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट वाईट चेंडूच्या घोषणा केल्यात. या वाईट चेंडू धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत 36 धावांचा पाठलाग करताना फक्त 3 धावा लागलेत धाव फलकावरती.
काय क्रिकेट बघा, क्रिकेटचा क्लास दाखवतोय मैदानावरती. पुन्हा एकदा टपली देण्याचा प्रयत्न होतोय, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय, थोडासा बॅकफुटवरती गेला फलंदाज आणि टपली देण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती राम. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो राम. काय गोलंदाजी अक्षरशः करतोय हा राम मैदानावरती. नक्कीच जर पहिला जर विचार केला लक्ष्मणनं गोलंदाजी केली आणि लक्ष्मणनं आपल्या गोलंदाजीमध्ये दिलं फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट बाद केले होते त्या लक्ष्मणनं. आणि त्याचाच बंधू राम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अक्षरशः नाचून ठेवतोय या शेंबडी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा थोडासा आखोट टप्प्याचा मारा करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षण आणि गोलंदाजीचा अनुभव दाखवतोय. रिदम वरती गोलंदाजी करतोय या मैदानावरती दाखवतोय. पुन्हा एकदा बघा आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू गरंगलाच जातोय कार्पेट लाईनच्या दिशेने. दणदणीत खणखणीत चौकार. नक्कीच या सत्रामधला हा पहिला चौकार असेल शेंबडी संघाकडून. आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 7 धावा लागलेत. पुन्हा एकदा अकुल टप्प्याचा मारा करतोय, पुन्हा एकदा फलंदाज फसतोय आणि पुन्हा एकदा चौथा झटका बसतोय शेंबडी संघाला. पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे मास्टर गणेश यांच्याकडे. डीजे मास्टर एक नावाजलेले डीजे गणेश यांच्यामधून अप्रतिम धून पाहायला भेटते. आपण पाहतो जर विचार केला शेंबडी संघाचा कर खूपच निराशाजनक अवस्था पाहायला भेटते. 4 गडी मोबदल्यामध्ये जर धावांचा विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती त्या फक्त 7 धावा लागले. 36 धावांचा पाठलाग करताना काय गोलंदाजी करतात मैदानावरती. पहिली गोलंदाजी लक्ष्मणने केली, आता मात्र त्याचाच बंधू राम लक्ष्मण ही जोडी अक्षरशः नाचवते. पुन्हा एकदा गली पॉईंटच्या रिझन मध्ये डोक्यावरून चेंडू जातोय कार्पेट लाईनच्या दिशेने घरंगला जातोय सीमा पार आर पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे मास्टर काय 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. जर विचार केला धावांचा तर धावा लागले धाव फलकावरती 11 धावा लागले धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर विचार केला आपण रामच्या गोलंदाजीचा, रामने विचार केला टोटल 8 रन दिलेत आणि 2 विकेट घेतलेत. राम लक्ष्मण हे बंधू जोडगोली नक्कीच जर शेंबडी संघाला खूप महागडी ठरली. गोलंदाजी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी मैदानावर पाहायला भेटली. जर विचार केला फलंदाजीचा जर शेंबडी संघाकडून तर फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती गणेश आणि दिनेश या जोडगलीवरती खूप आरामदार असेल. कारण का छोटीशी गाव होईना पण पार्टनरशिप त्यांना करणे महत्वाचे असेल. नवीन गोलंदाजी येतो मैदानावरती लक्ष्मण. पुन्हा एकदा हा लक्ष्मणचा चेंडू थोडासा आपण पाहतोय यॉर्कर लाईनचा चेंडू लो पट्ट्याचा चेंडू आपण पाहतोय. पंचाने 22च्या रूपाने धाव दिले. नक्कीच एकच धाव घेतली, एका धावाने धाव फलक हालता ठेवला. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावर त्या 12 धावा लागले. तर आपण पाहतोय पहिलाच सामना आपण पाहतोय या मैदानावरती केदारनाथ माडोशी विपक्ष दोस्ती ग्रुप शेंबडी यांच्यामध्ये पहिलाच चेंडू 10 वाजून 25 मिनिटांनी पडलाय आणि पहिलाच सामना आपण पाहतोय मैदानावरती.
17 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. प्रयत्न फसलाय. पंच आमच्याकडे फिरलेत नो डाऊट. वाईट चेंडूची घोषणा केली. वाईट चेंडूने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो. धावांचा जर विचार केला, धावा लागले धाव फलकावरती. त्या 13 धावा लागले धाव फलकावरती. दिनेश आणि गणेश ही जोडगुली आपण पाहतोय मैदानावरती. या जोडगुलीवरती दारमदार असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर घेतले. चांगला अचूक क्षेत्ररक्षण पाहायला, फेकी पण अचूक पाहायला भेटते आणि 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. मी तर म्हटलंच होतं की जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर तुमची विकेट गमावून बसाल, पण इथं मात्र देर आहे पण दुरुस्त आहे, पण चांगली व्यवहार असता करताना दिसतो ते दोन्ही फलंदाज दिनेश आणि गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा काढल्यात आणि 2 धावाने धावफलकांचा जर विचार केला तर 15 धावा लागले धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर पॉईंटचा रिझन मध्ये चेंडू जातोय. घरंगलत 1 धाव अचूक फेकी करतोय. दुसरी धाव घेण्याचा मांग ठरू शकतोय का, इथं बाद होऊ शकतो, खतरा भेटू शकतो, नो डाऊट. आणि पुन्हा एकदा 5वा झटका बसतोय सेमडी संघाला. डिजे हो 1 रन काढ. गणेश बाद होतोय. 5 झटके बसलेत. आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. प्रवीण येतोय. आपण जर विचार केला धावांचा जर विचार केला, धावा लागले दहा फलकावरती, त्या 16 धावा लागलेत. नक्कीच आपण पाहतो 16 ओव्हर्स धोक्याचं, पण नक्कीच दोस्ती ग्रुप सेंबडी संघाला कुठेतरी धोका वाटतोय, कारण का ज्या पद्धतीने फलंदाजीची अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्णपणे निराशा केली. जी प्रेक्षकांना असं वाटलं की सहजरित्याने हा सामना जिंकू शकतो, पण आपण पाहिलंच की सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कराल तर फसाल. कारण का मोठे फटके तुम्ही सायंकाळच्या वातावरणात मारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच मोठे फटके जाऊ शकतात. पुन्हा एकदा बघा काय सन्मान दिलाय चेंडूला आणि एकच धाव काढले. काही घाई करताना दिसत नाही. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती 17 आणि कुठेतरी खतरा घेतेत का दोस्ती ग्रुप शेंबडी संघ या मैदानावरती. सतरा धावा लागले धाव फलकावरती. तिसरं षटक भारदस्त असताना आपण पाहतोय मैदानावरती. कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार राकेश जाधव यांना विनंती करतोय, नक्कीच त्यांचं आगमन झालंय, पण इथं मात्र आगमनामध्ये पुन्हा एकदा झटका बसतोय. 6वा झटका बसतोय या ठिकाणी दोस्ती ग्रुप सेंबडी संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. किसन जाधव यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुशांत जाधव यांचं सुद्धा ओएकएमच्या राजा चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो समालोचन कक्षामध्ये यायचंय, असं नसतं व्हायचंय, पण जाऊया सामन्याकडे. थरार आपल्याला पाहायला भेटेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करते. पुन्हा एकदा दुसरा जातला बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद आणि मोठ्या पराभवाच्या छायेमध्ये टाकले तो शेंबडी संघाला. पुन्हा एकदा जाऊया डीजे मास्टर गणेश यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकांच्या नंतर आपण जर विचार केला तर धावा लागले धाव फलकावरती. 17 धावा लागले धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. जर विचार केला लक्ष्मणच्या गोलंदाजीचा 3 विकेट घेतलेत आणि 5 धावा दिलेत, अक्षरशः पराभवाच्या पूर्णपणे छायेमध्ये टाकले. आणि नक्कीच काय गोलंदाजी केली आहे मैदानावरती जर विचार केला. मी विनंती करतो शांतता राखा या ठिकाणी. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. सामना अजूनही कुठेही गेला नाही. नक्कीच ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं शेंबडी संघाच्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांचा जर विचार केला तर फक्त धावा लागले धावफलकावरती, त्या 17 धावा लागलेत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 19 धावा 12 चेंडू. पाहायचंय कोण जिंकते मैदानावरती. पहिला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बघा थोडंसा घेतो आपल्या बॅटचा एज घेऊन चेंडू इष्टकच्या पाठीमागे. नक्कीच पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर 1च धाव. ज्या पद्धतीने आपण मैदानाचा जर लेखाजोखा पाहायचा म्हटलं, पाचवी साहेब फुटात जर चेंडू गेला तर 2 धावा आणि जर घरंगलत जर चेंडू गेला तर डिक्लेअर 1च धाव. नक्कीच हे पण लक्षात ठेवायचे. बारीक अशा गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने मैदान पाहिलंय आणि मैदान बनवलंय, नक्कीच ओएकएमच्या राजा चषकाच्या आयोजकांना दीपक साळुंखे असतील, संतोष रेवणे असतील, संदीप साळुंखे असतील, खूप मेहनत घेऊन ज्या पद्धतीने मैदान बनवलंय, मैदान सजवलंय, नक्कीच नाव काढण्यामध्ये त्यांचं खूपच समाधान वाटलं पाहिजे. कारण का ज्या पद्धतीने आपल्या मैदानाला दिलंय प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी, ज्या मैदानाचा गाजावाजा आणि ज्या चषकाचा गाजावाजा होता, आपण इथं मात्र बाजा वाजवतोय. तर पुन्हा एकदा शेंबडी संघाचा 8वा झटका बसताय शेंबडी संघाला आणि कुठेतरी पुन्हा एकदा पराभवाच्या छायेच्या दिशेने कूच करताना दिसतोय तो दोस्ती ग्रुप शेंबडी संघ. जाऊया डीजे मास्टर. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. मी विनंती करतोय की खेळाडू कक्ष जे आम्ही बनवलेला आहे, विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये तुम्ही बसायचंय. कारण का ज्या पद्धतीने आपण स्टेजचे जी व्यवहार पाहिली, खेळाडू कक्ष अलग पाहायला भेटतोय, टॉस का बास अलग पाहायला भेटतोय. म्हणून मी विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडूंनी बसायचंय. ज्या पद्धतीने आपण खेळ मैदानावरती पाहतोय, अक्षरशः पहिलाच सामना पाहतोय, असं वाटतं की दोस्ती ग्रुप शेंबडी संघ हा ऑल आउट होतोय का या मैदानावरती. कारण का 8 विकेट बाद झालेत, 36 धावांचा पाठलाग करता. आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण हा चेंडू पाहतोय. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटकार मारा, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातो. 1 धावचा अचूक फेकी पाहायला भेटते, अचूक क्षेत्रक्षण पाहायला भेटते. 1च धाव भेटते मैदानावरती. 1 धावाने धाव फलक हालता ठेवते. धावांचा विचार केला 19 धावा लागले धाव फलकावरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. पण नक्कीच मी तर एवढंच सांगू शकतो, 8 गडी बाद झाले तर कुणाला तरी जिम्मेदारी घ्यायला लागेल आपल्या खांद्यावरती. विशाल उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. नऊ चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बघा स्कोअरलॅक रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसतोय. नक्कीच धाव भेटते, धावा भेटत नसतात, धारा चोराव्या लागतात. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. आता मात्र गणित बदलते. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका या सामन्याला मोठी कलाटणी देऊ शकतो. एक मोठा या सामन्याला मोठी कलाटणी देऊ शकतो. क्रिकेट हा हाणीजिताचा खेळ म्हटला जातो, पण जर त्या पद्धतीने जर पाहायचं म्हटलं दोस्त ग्रुप शेंबडी संघाकडे 8 गडी बाद झालेत. का कुठल्या तरी फलंदाजाला आपला पुढाकार घेऊन लागला, आपल्या बॅटच्या पट्ट्यामधून मोठ्या रडरमधून मोठा फटका मारावाच लागेल. एक मोठा फटका मॅचचं चित्र बदलू शकतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. लो फुलटच चेंडूचा फेकी केली होती. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अप्रतिम गोलंदाजी, लाईन लेंथ वरती गोलंदाजी, रिदम वरती गोलंदाजी पाहतोय. ज्या पद्धतीची आज माडोशी संघ गोलंदाजी करतोय, अक्षरशः पूर्णपणे बांधून ठेवलंय दोस्ती ग्रुप शेंबडी संघाला या मैदानावरती. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा चेंडूवरती मोठा फटका येतोय का, उंची जास्त. पुन्हा एकदा 9वा झटका बसतोय. हातामध्ये आलेला लोण्याचा गोला मात्र त्यानं सोडलाय. हे खूप महागडं ठरू शकतो. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेटची
फलंदाजाची कॅच सोडता तो फलंदाज खूप घातक ठरतो. पण हा फलंदाज घातक ठरतोय का? कारण का ह्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती 1 धाव काढले. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पूर्णपणे मॅचला पलटवू शकतो. ज्या पद्धतीने या फलंदाजाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच प्रयत्न फसला आणि बॅटची एज घेऊन झेल होता तो झेल मात्र सोडलाय. आता त्याच फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्राईक भेटते. एक मोठा फटका हा फलंदाज चित्र पालटतोय का मैदानावरती हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 15 धावा 6 चेंडू. कोण जिंकतय कोण हारतय? ओएकेएमचा राजा या चषकाचा आपण पाहतोय पहिलाच सामना. ज्या चषकाची सर्व आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण येऊन टेपलाय मैदानावरती. 4 दिवस क्रिकेटचा महाकुंभ मेला, क्रिकेटची पंढरी, सर्व खेळाडू या महाकुंभ मेल्यामध्ये अक्षरशः नाहून निघणार आहेत या 4 दिवस या खेळामध्ये. जर विचार केला ज्या चषकाचा साऱ्या कोयना समाजामध्ये गाजावाजा असतो तो चषक येऊन ठेपलाय या मैदानावरती आणि त्याच चषकाचा पहिला सामना. खूप रोमांचकारी सामना पाहायला भेटतोय. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, प्रयत्न मात्र फसतोय. प्रयत्नाला अपयश नसतं. अपयश यशाची पहिली पायरी असली तर नक्कीच अपयशाला न खचता कुठेतरी तुमचा प्रयत्न चालू ठेवा आणि सामना जिंकण्याच्या या उद्देशाने मैदानामध्ये उतरा तरच तुम्हाला यश भेटू शकतं. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. कल्पेश नक्कीच कल्पेश आर्मी मॅन आमचे भाचे असतील. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती एक जिम्मेदारी असेल मिलिंद रेवणे. पुन्हा एकदा पाहायचं हा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये जातो. 1 धाव तर घेतले. क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नो डाऊट एकच धाव एका धावने धाव फलक हालता ठेवते. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. नक्कीच जर विचार केला 9 गडी बाद झाले दोस्ती ग्रुप शेंबडी संघाचे. सर्व प्रेक्षकांनी सर्व पाठीराखांनी पण विचार केला असेल दोस्ती ग्रुप शेंबडी संघाचे 5 षटकांचा सामना. धावा काय आम्हाला एवढ्या डोईझड नसतील पण डोईझड करायला भाग पडले ते पण माडोशी संघाने या मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा बघा मारण्याचा प्रयत्न जातोय स्टेजच्या पाठीमागे आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर. एकच धाव भेटते. एका धक्के से कुछ काम चलने वाला नाही. नक्कीच जर मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील. एक 35 धावांच्या आव्हानाला कुठेतरी महागडं आव्हान करून ठेवलं अक्षरशः माडोशी संघाला. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे धावा त्या 13 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. 3-13 कुणाचे वाजवते 13 चेंडू द्यायचे. खूप मिलिंद्रने ज्या स्पर्धेची आतुरता होती सर्वांना. कारण का जेव्हा अशी वेळ येते की 2006ला ओएकेएमचा राजा ह्या गणपतीची स्थापना झाली त्या संपूर्ण गावाला आतुरता असायची की ओएकेएमचा राजा गणपती हा कधी येतोय. आता दिवस फिरलेत मिलिंद्रने. जर पायाचा जर विचार केला की आता असा हा काल आलाय ओएकेएमचा राजा चषक पर्व 3. संपूर्ण गावाला आतुरता आहेच पण संपूर्ण गावाला असून पूर्ण समाजाला कोयने समाजाला आजूबाजूच्या परिसराला सुद्धा आतुरता लागलेली असते ती ओएकेएमच्या राजा चषकाची. हा चषक कधी येतोय? आम्हाला कमेंट आले असतील ओएकेएमचा राजा चषक या टाइमला तुम्ही भरपूर लेट ठेवला. कारण का आम्ही ओएकेएमचा राजा चषक हा लेट खूप बलन ठेवला कारण का तुम्हाला आतुरता लागली पाहिजे या चषकाची. इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय आणि मात्र सामना कुठेतरी पूर्णपणे फिरलेला दिसतोय मैदानावरती. एकच धाव. ज्या पद्धतीने विचार केला होता सर्वांनी की सामना कुठेतरी चांगला पाहायला भेटेल आणि कुठेतरी रोमांचकारी सामना पाहायला भेटेल पण त्या पद्धतीचा सामना पाहायला नाही भेटला या मैदानावरती. तात्याबा रेवणे, वसंत साळुंके, दिलीप बातोशे त्या ब्लॅक स्क्रीन समोर बसलेत. मी विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचंय, इथं बसायचंय. याची देवही याची डोला पाहावा हा सुख सोहळा. क्रिकेटचा आनंदाचा सोहळा पाहायचाय. 4 दिवस क्रिकेटची पंढरीचा सोहळा पाहणार आहे. क्रिकेटची जत्रा पाहायला भेटणार आहे. तर मी विनंती करतोय गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना की जे कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि बसायचंय. शरद जाधव यांना सुद्धा मी विनंती करतोय की या ठिकाणी यायचंय आणि तमाम गावातील विनंती करतोय. ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करतोय. युवकांना विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्स कक्षामध्ये यायचंय, आसन ग्रहण करायचंय. मी विनंती करतोय पिंपरी ग्रामस्थांमधील कोण असतील त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी यायचंय.
समालोचन कक्षामध्ये यायचे. ज्या पद्धतीने आपण सामना पाहतोय, पहिला सामना विजयी संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण हॅलो हे